नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। मी आज तुम्हाला पेटा दाखवत आहे। पेटा फ्राय असा करून दाखवत आहे। त्यासाठी लागणारे साहित्य हा बघा पेटा आहे, अर्धा किलो पेटा आहे। हे असे लांबडे लांबडे मी तुकडे करून घेतलेले आहेत असे। तर मी तुम्हाला त्याचे तुकडे करायचे ते पहिले दाखवते। हे दोन मी पेटा ठेवलेले आहेत बघा, हे जे मी तुम्हाला तुकडे करून दाखवते। तुम्ही बघा कसे तुकडे करायचे ते। हे बघा असे पातळ तुकडे बनवून घ्यायचे, मग तो भाजायला व्यवस्थित येतो आणि नीट भाजलं जातं। पातळ असे घ्या, चौकोनी बारीक तुकडे केले तरी चालते, कुरकुरीत असे छान लागतात। तुम्ही करून पहा। हे बघा असे 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 उभे करायचे, एकदम उभे पातळ असे। मी आता जास्त ह्याला केलं ना, त्यामुळे त्याची धार जरा कमी झालेली आहे। हे बघा अशा टाइप मध्ये हे बघा असे पातळ असे करून घ्यायचे। ह्याच्यामध्ये आपण चौकोनी केले तरी चालतात। मी हा बघा हा 1 किलो पेटा आहे। मी हा 1 किलो पेटा असा उभा उभा तुम्हाला असं बनवून दाखवते भजे टाइप मध्ये व्यवस्थित। ह्यासाठी लागणारे साहित्य हा मैदा आहे, हा कॉम्प्लेन पावडर आहे, ही थोडेसे दही घेतलंय, हे अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे, ही कोल्हापुरी झटका आहे। झटका म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सांगते। हिरवी मिरची अद्रक हे सगळं टाकून ह्याला बनवलेला असतं, तो कोल्हापुरी झटका आहे। हे नमक आहे, हा गरम मसाला पावडर आहे, ही हळद आहे, हे काळी मिरी पावडर आहे, ही लाल मिरची पावडर आहे। मी तुम्हाला हे मिक्स करून दाखवते। ह्याच्यामध्ये 1 चमचा दही टाकायचं बघा। 1-2 चमचे टाकले तरी चालतात, मी अर्धे अर्धे टाकल्यामुळे 2 वेळा टाकले। ही भरून 1 अद्रक लसूणची पेस्ट, कारण हे अर्धा किलो आहे। हा झटका आहे, हा करून बघा छान असतो। झटका टाकलाय मी 1 चमचा। तुम्हाला त्याची रेसिपी पाहिजे असेल तर मी देते, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। ही लाल मिरची पावडर आहे। खरं म्हणजे हा झटका टाकला तर हा लाल मिरची पावडर टाकायची गरज नाही, तर तिखट असतं, पण आम्ही मराठी लोक आहे, झणझणीत खायची सवय असल्यामुळे मी हे लाल मिरची पावडर पण टाकते। आणि हा 1 किलो आहे, त्यामुळे ही मिरी पूड आहे 1 चुटकीभर आहे, म्हणजे 1 चिमूटभर आहे। ही हळद आहे, ती पण 1 चिमूटभर आहे, जास्त नाही आहे। हा गरम मसाला पावडर आहे, अर्धा चमचा आहे। हे चवीपुरतं नमक, तुम्ही कमी जास्त जसं असेल तसं घाला। पहिले हे चांगलं असं मी मिसळून घेते। हा पेटा गरम असतो, पण ह्याचा मी एक प्रकार भी सांगते। हा पेटा खाल्ल्यानंतर असं बॉडीमध्ये जास्त फॅट बीट बनत नाही। दुसरी गोष्ट, जर आपल्या किडनीमध्ये स्टोन असेल तरी तो गळून जातो।
ते पण कसं ते सांगते. कोंबडीने ना सोनं गिळलं तरी पाणी होतं, काही गिळलं तरी परत तुम्ही 10 मिनिटात कापली तरी तिच्या पोटात काय भेटत नाही, पाणी होतं. असा प्रकारचा हा पेटा आहे कोंबडीचा. ही बघा कॉम्प्लेन पावडर आहे. ही अंदाजवर घ्यायची किती टाकायचे ते. हा मैदा आहे, हा पण अंदाजनं घ्यायचा, किती कमी जास्त पाहिजे असं. तुम्ही कमी जास्त तिखट घ्या तुमच्याप्रमाणे. हे चांगलं एकजीव करून अर्धा तास तरी ह्याला मुरत ठेवलं पाहिजे. मसाला चांगला मुरतो, चवीला पण छान लागतं. हे बघा अशा टाईपमध्ये बघा हे सगळं एकजीव झालेलं आहे. तुम्ही असं मळून ठेवा आणि एक अर्ध्या तासाच्या नंतर बनवायला घ्या. मी आता हे एकजीव करून फ्रीजमध्ये ठेवते. हे बघा एकदम एकजीव झालेलं आहे सगळं. हे बघा मी आता याला फ्रीजमध्ये ठेवते, नंतर दाखवते. अर्धा तास असं चांगलं मी भिजत घातलेलं आहे. बघा हे चांगलं मुरलेलं आहे हा पेटा. तर हा बघा मी तुम्हाला आता फ्राय करून दाखवते. तेल मी गरम करत ठेवलेलं आहे पहिलंच. बघा त्याच्यामध्ये असं टाकायचं. तेल चांगलं कडक गरम करायचं. हे बघा चांगलं गरम केलेलं आहे. तेलाचा बघा थोडासा कलर पण चेंज झालेला आहे. असं चांगला असा कुरकुरीत असा बनतो हा. हे बघ असं हा चांगला असं एका साईडनं चांगला असं भाजून घ्यायचा. चांगला भाजला ना हा म्हणजे असा मस्त असा कडक असा होतो. हे बघा हा पेटा, कोंबडीचा पेटा बोलतात त्याला. हा बघा असं तळायचा फ्राय. पेटा फ्राय म्हणजे त्याचं भाज्यासारखं. हे बघा असं कुरकुरीत झालं एकदम. जर तुम्हाला हे आवडलं लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. हा पेटा आहे, याचं नाव पेटा आहे.